मी शिरीष सिंह बडवे, औरंगाबाद शहर उपासना केंद्र. 2006 पासून बापूंनी त्यांच्या चरणांशी घेतलं आहे आणि पूर्वीचा आणि आत्ताच्यामध्ये खूप फरक झाला. बापूच्या 2006 मध्ये आलो आणि हळूहळू प्रवचनातून दगडावर जसं थेंब थेंब पाणी पडावं आणि नंतर तो दुभंगावा, तसं 2006 पासून बापूंच्या प्रवचनातून, बापूंच्या सेवा भक्ती आणि भक्तिसेवे कार्यातून काहीतरी बदल होत होता. या बदलाचाच एक अनुभव मी सांगत आहे. 2012-13 मध्ये मी एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो. त्या कंपनीतून मला ऑफर आली, एका मित्राने दिली. मी तुला 5 लाख देतो. म्हटलं काय विशेष? म्हणे मी निघतोय तेव्हा मला काहीतरी करायचं आहे. म्हटलं मग तुला काय करायचं ते कर, पण मला का देतोस? मी ऑडिट घेतो आणि त्या ऑडिट सेक्शनमध्ये तू मला अडवा यायचं नाहीस. आता सध्या खरं तर 5 लाखाची ऑफर आहे, सध्या बापूंकडे आहे. बापू आपल्याला वारंवार ग्रंथातून, सगळी प्रवचनातून हेच सांगतो की ऋण, वैर आणि हत्या. साईचरित्रात पण आपल्याला साईबाबा हेच सांगतात आणि बापूही आज हेच सांगतात की हे ऋण कधीही उपयोगाचं नाही. हा काळा पैसा येऊन कोणत्या तरी वाम मार्गाने जाणार, त्यामुळे मी तो नकार दिलेला होता. त्यानंतर काही दिवस गेले नाही तर त्यांनी मला एका ठिकाणी बोलवलं. औरंगाबादला 7 हिल पूल आहे, त्याच्या खाली बोलवलं, तू ये. तिथे गेल्यानंतर त्यांनी पहिली रक्कम म्हणून काही ऑफर मला डिकी उघडायला सांगितली आणि सांगितलं की हे पैसे घे. त्यावेळेस मात्र मी जाम घाबरलो होतो, कारण मला कोणत्याही प्रकारचा असा फ्रॉड करायचा नव्हता. मी आज जे भक्तिमार्गावर आहे, भक्तिमार्गावर राहिल्याने काय होतं तर हे असलं काहीही करावं असं वाटत नाही. आणि म्हणून मी मॅनेजमेंटला सांगितलं की मला एकाने ऑफर दिली, मी ती ऑफर धुडकावून लावली, परंतु आज त्यांनी मला प्रत्यक्ष कॅश आणण्याचा विचार मला द्यायचा प्रयत्न केला. तो काहीही माझ्या विरोधात पुरावे गोळा करत नाही ना, आणि मला असलं काही करायचं नाही. तो खूप मोठा फ्रॉड करू शकतो, कारण माझ्यासारख्या अजून 2-4 होते, म्हणजे 5-20 लाख, आणि तो ज्याच्याकडून करून घेतो त्याला 20 आणि तो स्वतः 50-60 ठेवणार, म्हणजे साधारणतः करोडो रुपयाचा हा अपहार असू शकतो. हे मी मॅनेजमेंटला सांगितलं. मॅनेजमेंटनी त्याची चौकशी केली. त्याची चौकशी केल्यानंतर कसं आहे, प्रारब्ध आहे. हा जो योग आला ना, योग चांगलेही असतात आणि असेही येऊ शकतात प्रारब्धानुसार. तसं मॅनेजमेंटनी चौकशी केली. या चौकशीमध्ये तो पूर्णतः दोषीच ठरत चालला होता. परंतु प्रारब्धानुसार एक दिवशी पलटी खाल्ली आणि त्यांनी लिखित स्वरूपात माझ्याविरुद्ध आरोप केला की याला 50 लाख पाहिजे होते आणि म्हणून हा मॅनेजमेंटला भेटला. आणि हे लिखित स्वरूपात म्हटल्यावर मॅनेजमेंट माझ्या विरोधात उभं राहिलं आणि सांगितलं की अरे आम्ही तर नाण्याची एकच बाजू ऐकली, आज दुसरी बाजू आम्हाला पहिल्यांदा माहिती झाली. खरं तर हे चुकीचं होतं. एखादा जण आरोप करतोय ना, तो आरोप खोडणं खूप अवघड असतं. बापूंना विनंती केली की बापू हे चुकीचं आहे, मी तुझ्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर चालतो आहे. आणि अशा मार्गावर चालत असताना असे आरोप खूप टोचत होतं, कसलंही लक्ष लागत नव्हतं. आणि एकमेव बापू फक्त साथीला होता. गुरुक्षेत्र मंत्र सारखा चालू होता. गुरुक्षेत्र मंत्र त्यावेळेस बापूंनी दिला होता. गुरुक्षेत्र मंत्र आम्हाला कशातूनही तारतो. त्या दिवशी मी गुरुक्षेत्र मंत्र कंपनीत असताना सुद्धा म्हणत होतो. 5 वाजलेत, घरी जायची वेळ झाली, परंतु मॅनेजमेंटची मीटिंग चालू आहे, मी बाहेरच थांबलो आणि गुरुक्षेत्र मंत्राने त्याचं काम केलं. गुरुक्षेत्र मंत्राने त्याचं काम कसं केलं? कारण तो जे काही रेकॉर्ड, म्हणजे जी काही त्याची चौकशी चालू होती ते सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. हे चुकीचं आहे आणि म्हणून मॅनेजमेंटनी त्याला पकडलं आणि तू असेच चुकीचे बडवेवर आरोप करत असशील म्हणून सांगितल्यावर त्यांनी लिहून दिलं, हो मी माझ्या उर्मीपोटी तसे आरोप मी बडवेवर केलं. त्यांनी लिहून दिलं. पर्सनल मॅनेजर बाहेर आले आणि सांगितलं, अरे सुटला बेट्या, तो असा करत होता. हा गुरुक्षेत्र मंत्र काय करू शकतो? सत्याची बाजू असेल तर तो सदैव श्रद्धावानाच्या पाठीशी असतो. पुढे त्या व्यक्तीला जेल झाली. ज्या लोकांनी पैसे खाल्ले होते त्यांनी पैसे आणून दिले, त्यांना रिझाईन घेतलं गेलं, त्याला जेल झाली. आता परत माझं प्रारब्ध. तर मला इकडे औरंगाबादला हर्सुल जेल आहे.
या हर्सुल जेलमध्ये सेवा चालू होती बापूंचे ग्रंथ वाचन करण्याची आणि त्याचं निरूपण करण्याची. 2-3 महिने मी दर रविवारी 9 ते 12 साधारणतः हर्सुल जेलमध्ये जात होतो. जेलमध्ये जाऊन त्या लोकांना खरं तर म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक असतात, टाळापासून तर अगदी सर्वसामान्य चोऱ्यांपर्यंत, आणि त्या लोकांना बापूंचा ग्रंथ जो लिहिला आहे तो वाचून दाखवणे, बापूंना याच्यातून काय सांगायचं आहे, भक्तिमार्गच कसा आम्हाला तारतो हे सांगत होतो. इकडे मी जेव्हा जेलमध्ये ग्रंथ वाचनासाठी जातो आहे तेव्हा घरी फोन यायचा, कारण माझा फोन स्विच ऑफ करून पोलीस डिपार्टमेंटकडे असायचा. तर मिसेसला किंवा मुलाला फोन आला की ते, अरे बाबा फोन उचलत नाहीत, हो ते जेलमध्ये गेलेत. खरंच तसं मी जेलमध्येच गेलेलो असायचो, पण ताठ मानेने. असं 3 महिने झालं असताना माझा मुलगा मला याचा भावार्थ सांगतो. भावार्थ काय? मुलगा म्हणतो, बाबा तुम्हाला ना या प्रकरणात जेल होणार होती, जी काही तास होणार होती ना ती बापूंनी तुमच्याकडून करूनही घेतली, पण ताठ मानेने. माझा बापू तिथे जाऊन मला जेल झाली, माझ्या बापूंनी माझ्याकडून भक्ती करून घेतली आणि जे प्रारब्धात जेल होती तीही करून घेतली. माझा अभक्त जो मित्र होता त्याला जेल झाली, नाचक्की झाली, पेपरमध्ये बातमी आली, पुढे त्याचं खरं सांगतो की त्याच्या मिसेसचाही खून झाला, मारला गेला. आज कुठे तो मला माहिती नाही, पण आज मी जो काही आहे तो माझ्या बापूंमुळे आहे. त्यामुळे सत्याचा मार्ग, भक्ती मार्ग हे बापू आम्हाला नेहमीच वारंवार सांगतात. तो किती उचित आहे हेच आपल्याला याच्यातून दिसतं. प्रारब्धाचे भोगसुद्धा हा भक्ती मार्ग या बापूंकडे असल्यामुळे किती व्यवस्थित तारून नेतो. हा भवसागर संसाराचा कोरड्या पायाने तरून नेतो, कोणतीही किलमिश न आणता फक्त विश्वास. कारण या विश्वासापोटीच या अनिरुद्ध गुरुक्षेत्र मंत्रामुळे मी आज वाचलो आहे, आज जो दिसतोय फक्त आणि फक्त त्याच्यामुळे. हरिओम श्रीराम अंबज्ञ बापू नाथ संगीत.